There are two types of adipose tissue. White adipose tissue appears opaque due to presence of large number of adipocytes. There are two types of adipose tissue. Adipose tissue also classified into two types. White adipose tissue appears opaque due to presence of large number of adipocytes. व्हाईट ॲडिपोज टिश्यू असतात एक टाईप्स कशाचं ॲडिपोज टिश्यूचं जे लार्ज नंबर ऑफ ॲडिपोसाइट्स प्रेझेंट असतात त्यामध्ये ॲडिपोसाइट्स मीन्स फॅट सेल्स. इट इज कॉमनली सीन इन ॲडल्ट्स. ते कशामध्ये जास्त पाहायला मिळतात ॲडल्ट्समध्ये आणि म्हणूनच ॲडल्ट्समध्ये जास्त फॅट असल्यामुळे त्यामध्ये त्यांना डिसीज होण्याचे चान्सेस जास्त असते. ब्राउन ॲडिपोज टिश्यू इज अ सेकंड टाइप्स ऑफ adipose tissue, is reddish brown in color due to presence of large number of blood vessels. blood vessel present असल्यामुळे ते ब्राऊन और रेडिश कलरचे असतात कारण त्यामध्ये ब्लड असतात. फंक्शन ऑफ ॲडिपोज टिश्यू. ॲडिपोज टिश्यू इज गुड इन्सुलेटर. गुड इन्सुलेटर्स मीन्स इन्सुलेशन करते ते गुड. सो इट इज गुड इन्सुलेटर, ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर अँड अ गुड सोर्स ऑफ एनर्जी बिकॉज इट स्टोअर्स फॅट्स. यामध्ये फॅट स्टोरेज असल्यामुळे पॅकिंग मटेरियल असल्यामुळे ते काय करतात गुड सोर्स ऑफ एनर्जी प्रोव्हाइड करतात. द टिश्यू इज फाउंड इन सोल अँड पाम रिजन ॲज वेल ॲज अराउंड ऑर्गन्स लाईक किडनी. देन सेकंड टाइप्स इज डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. In this tissue, fibers and fibroblasts are compactly arranged. There are two types. Dense connective tissue is the second type. First is the loose connective tissue and second is the dense connective tissue. In this tissue, fibers and fibroblasts are compactly arranged. Means they compactly arranged असतात. There are two types, namely dense regular and dense irregular. Compactly arranged असतात means त्यामध्ये दोन टाईप झाले, एक रेग्युलर असतात आणि एक इरेग्युलर असतात. In dense regular connective tissue, collagen fibers are arranged in parallel manner. Parallel manner means they do not intersect each other. In dense regular connective tissue, collagen fibers are arranged in parallel. In that way, this is parallel manner. Two major examples of this tissue are tendons and ligaments. टेंडॉन्स कनेक्ट स्केलेटल मसल टू बोन्स. टेंडॉन्स कनेक्ट करतात स्केलेटल मसल्स टू बोन्सला टू गिव टेन्साईल स्ट्रेंथ टू द टिश्यू. म्हणजेच ते योग्यरित्या उभे राहिले पाहिजे याच्यासाठी स्ट्रेंथ देतात. टेंडॉन्स कंटेन बंडल्स ऑफ व्हाईट फायबर्स. टेंडॉन्समध्ये काय असते बंडल्स ऑफ व्हाईट फायबर्स. व्हाईट फायबर्स दिस इज अ क्लासिफिकेशन ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. And examples of dense connective tissue is hamstring tendon and Achilles tendon. Ligaments are made up of elastic or yellow fibers. This is the second types of loose connective tissue. Ligaments are made up of elastic or yellow fibers means ligaments हे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात किंवा एक्सपांड होऊ शकतात ड्यू टू नेचर ऑफ इलास्टिसिटी. These fibers make ligaments elastic. They are present at joints. ते जॉईंट्समध्ये प्रेझेंट असतात त्यामुळे आपण जॉईंटची मूवमेंट करू शकतो. दे प्रिव्हेंट डिसलोकेशन ऑफ बोन्स. इन डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू, fibers and fibroblasts are not arranged in orderly manner. In dense irregular connective tissue. In dense irregular connective tissue, according to its name, fibroblasts are not arranged in orderly manner, means they arrange in irregularly manner. This tissue is found in dermis of skin. ते टिश्यू कशामध्ये प्रेझेंट असते डर्मिस ऑफ स्किन म्हणजेच स्किनच्या आतल्या भागामध्ये ते प्रेझेंट असते. देन थर्ड टाइप्स इज सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय प्रेझेन्स ऑफ हार्ड मॅट्रिक्स. सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये काय प्रेझेंट असते हार्ड मॅट्रिक्स प्रेझेंट असते. इट इज क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, कार्टिलेज अँड बोन. सो फर्स्ट कार्टिलेज. सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू हे काय असते त्याचे दोन टाइप्स असते कार्टिलेज अँड बोन्स. मीन्स ते काय करतात सपोर्ट करतात बॉडीसाठी. दिस इज अ pliable yet tough tissue. It forms endoskeleton of cartilaginous fishes like shark.
दिस इज प्लायबल एट टफ टिश्यू. हे कसे असतात, टफ टिश्यू असतात आणि ते काय फॉर्म करतात, एंडोस्केलेटन फॉर्म करतात ऑफ कार्टिलिजिनियस फिशेस लाईक शार्क. जे शार्क फिश आहे त्यांचं कार्टिलिजिन few fishes are cartilaginous and this example of this is shark. It is widely distributed in vertebrate animals. vertebrate animals मध्ये पण एंडोस्केलेटन असतात आणि ते कोण फॉर्म करतात, कार्टिलेज. इन कार्टिलेज abundant matrix is delimited by a sheath of collagenous fibers called perichondrium. कार्टिलेजमध्ये abundant matrix असते आणि ते कशाने बनलेली असते, कोलॅजिनस फायबर्सनी, आणि त्याला काय म्हटलं जाते, पेरिकॉन्ड्रियम. मॅट्रिक्स इज कॉल्ड कॉन्ड्रिन आणि त्या मॅट्रिक्सला कॉन्ड्रिन म्हटलं जाते. जस्ट बिलो द पेरिकॉन्ड्रियम इमॅच्युअर कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स कॉल्ड कोंड्रोब्लास्ट. बिलो दी पेरिकॉन्ड्रियम इमॅच्युअर जे कार्टिलेज असतात ते काय फॉर्म करतात, सेल्स फॉर्म करतात आणि त्या सेल्सला कोंड्रोब्लास्ट म्हटलं जाते. कोंड्रोब्लास्ट मॅच्युअर अँड गेट कन्वर्टेड इंटू कोंड्रोसाइट. ते कोंड्रोब्लास्ट मॅच्युअर होतात आणि कन्वर्ट होतात ते कोंड्रोसाइट्समध्ये. कोंड्रोसाइट्स आर सीन स्कॅटर इन द मॅट्रिक्स. दे आर इन्क्लोज इन लॅक्युना. इच लॅक्युना कंटेन 2 to 8 कोंड्रोसाइट्स. कोंड्रोसाइट्स आर सीन स्कॅटर्ड म्हणजे ते पसरलेले असतात मॅट्रिक्समध्ये. दे आर इन्क्लोज इन लॅक्युनी. लॅक्युनामध्ये ते इन्क्लोज झालेले राहतात आणि इच लॅक्युनी कंटेन 2 to 8 कॉन्ड्रोसाइट्स. बेस्ड अपॉन द टाइप ऑफ मॅट्रिक्स देर आर 4 types ऑफ कार्टिलेज ॲज एक्सप्लेन बिलो. हाऊ मेनी टाइप्स? देर आर 4 types ऑफ कार्टिलेज. फर्स्ट इज दी हायलिन कार्टिलेज. सो नाउ हायलिन कार्टिलेज. Hyaline means glass-like. This is the example of hyaline. This is a diagram of hyaline cartilage. In this type of cartilage, perichondrium is present. Perichondrium is, here we explain perichondrium, sheath of collagenous fibers called perichondrium. Perichondrium is present. Matrix is bluish white and gel like. Here given blue like appearance. Matrix is bluish. This is the matrix. White and gel like. Very fine collagen fibers and chondrocytes are present. This is the chondrocytes. Hyaline cartilage is elastic and compressible in nature. Hyaline cartilage elastic nature जे असतात त्यामुळे ते compress होतात. It acts as a good shock absorber as well as provide flexibility. Elasticity असल्यामुळे ते flexibility शो करतात. It reduces friction. It is found at the ends of long bones. ते कुठे प्रेझेंट असतात, लॉंग बोन्समध्ये. एपिग्लॉटिस, ट्रकिया मीन्स नोजमध्ये, सॉरी ट्रकिया, रिब्स, larynx and hyoid bones. Hyoid bones is helps for sound production.